हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत ही ताटाभोवतीची सुंदर अशी साधी आणि एकदम सिंपल अशी महिरप। तुम्ही ही पहा आणि नक्की करून बघा। जर तुम्ही माझ्या ह्या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा, शेअर करा आणि तुम्हाला काही अडचणी असतील किंवा तुम्हाला अजून नवीन नवीन कोणते व्हिडिओ करून त्याचा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तरी तुम्ही मला त्याची कमेंट्स टाकू शकता। मी तो व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल। चला तर मग आपण पाहूया याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य बनवण्यासाठी लागणारे साहित्य। आपलं ही 6 नंबरची वायर घेतलेली आहे, कात्री 8 नंबरचे मोठे पांढऱ्या कलरचे मोती घेतलेत, हे गुलाबी कलरचे 6 नंबर, पिवळा आणि हिरवा हे तिन्ही पण आपण 6 नंबरचे घेतलेत आणि सुई वायर मधून जाईल अशी सुई। चला तर मग आपण सुरुवात करूया। ही महिरप कशी करायला काय केले मी, हे 8 नंबरचे मोती आहेत ते 4 घेतलेत आणि त्याचा राऊंड केलेला आहे 4चा। आता मी घट्ट इथं गाठ बांधून घेतलेली आहे आणि त्याच मोत्यातून मी परत सुई बाहेर काढली आणि परत मी हे 3 मोती घेतलेत आणि ज्यातून मी सुई काढलेली आहे त्यातूनच परत विरुद्ध बाजूला मी ती सुई बाहेर काढते। परत ह्या मोत्यातून घेऊन साईडच्या मोत्यातून घेऊन वरच्या घेऊन इकडे काढते। हे झाले आपले 2 राऊंड। आता तिसऱ्या राऊंडला पण तसंच करणार आहे। 3 मोती घ्यायचे आणि खालचा 1 असं 4 राऊंड करायचे। 4चा 1 राऊंड असा करायचा। ह्यातून घ्यायचं हे असे एकदम ओढून विण अजिबात लूज सोडायची नाही आपल्याला। इथं हे असे 3 मी राऊंड घालून घेतलेत। असेच तुम्हाला जेवढी मोठी पट्टी पाहिजे तेवढा तुम्ही राऊंड घालून घ्यायचा। मी दाखवते मी केवढं केलं। आता मी ही एक पट्टी घालून घेतलेली आहे बघा। ताटाला जेवढी महिरप लागेल त्या मापात मी हे असं घालून घेतलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ती घालू शकता, जेवढी तुम्हाला छोटी मोठी केवढी पाहिजे तेवढी। आता ह्याच्यावरती आपण मी हे 2 सोडलेले राऊंड आणि तिसऱ्या राऊंड मधून मी ही वायर काढलेली आहे बाहेर बघा आणि 3 गुलाबी कलरचे आणि 4 पिवळ्या कलरचे मोती घेतलेत मी, 6 नंबरचे घेतलेत हे आणि आपण 8 नंबरची पट्टी केलेली आहे। मग हा जो सुरुवातीला गुलाबी नंतर जो पिवळा आहे मोती पहिला त्यातून मी ही सुई काढते आणि इथं मी 4चा राऊंड केलेला आहे बघा। हे 3 प्लेन आलेत आणि हे 4 घेऊन परत जे सुरुवातीला जो मी पिवळा मोती घातला होता त्यातून मी ही सुई काढलेली आहे। आता 4च्या राऊंड नंतर मी हे 3 परत गुलाबी मोती घेतलेत आणि जिथून आपण सुरुवात केली आहे त्याच मोत्याच्या विरुद्ध बाजूला मी परत ही 3 मोती घालून परत हा राऊंड केलेला आहे बघा। परत आता हे जे सुरुवातीला आपण जे 3 गुलाबी मोती घातलेत त्याच्या 1 सोडून वरतीचा 1 घालायचा नाही, खालचे जे 2 मोती आहेत त्याच्यामधून मी ही सुई काढलेली आहे। हे बघा ही अशी। आता याच्यावरती आपली आता ह्या महिरपची एक स्टेप झाली। आता याच्यावरची आपण स्टेप करणार आहोत। त्यासाठी आपण 6 हिरवे मोती घेणार आहे, 3 4 5 आणि हा एक 6 हिरवे मोती घेतले आणि याच्यानंतर आपण परत गुलाबी 4 घेणार आहे। म्हणजे आपण इथं जसं खाली पिवळ्याचा राऊंड केला तसंच आता इथं पण आपण गुलाबीचा राऊंड करणार आहोत वरती। 1 2 आणि हे 3 आणि 4। आता हिरव्यानंतर जो सुरुवातीचा गुलाबी मोती आहे त्यातूनच मी ही सुई काढणार आहे अशी आणि हा 4चा राऊंड तयार केला आपण गुलाबीचा पण पिवळ्यासारखाच। आणि परत इकडं हिरवे 6 घ्यायचे। आता परत एकदम साधी आणि सोपी महिरप आहे, तुम्ही हे सहज करू शकता। हे 6 घातले मी आणि परत आता हे 3 जे आहेत इकडच्या बाजूला आपण 3 गुलाबी घेतलेले आहेत त्याच्या वरचा हा सोडायचा आणि ह्या खालच्या 2 मधून सुई काढायची बाहेर खाली घ्यायची। हे बघा झाले आपल्या 2 स्टेप आहेत। परत आता मी इथं घेऊन इकडे फिरवून परत ह्या 4ही मोत्यातून फिरवून परत पुढं इकडे येते, म्हणजे आपलं एकदम पॅक बसते ही महिरप आहे ती। वरची जे मोती आहेत ते एकदम पॅक बसतात हे असं डबल फिरवल्यामुळं। आणि आता आपण दुसरी पण अशी सेम करणार आहे। इथं आपण 2 सोडायचे आणि तिसऱ्यातून घ्यायचं। 2 राऊंड सोडलेत मी हे आणि इथं पण आपण तसंच करणार आहोत। सुरुवातीला मी गुलाबीच घ्यायचा आपण 3, परत 4 पिवळे घ्यायचे सेम असंच। सुरुवातीला 3 घ्यायचे, परत 4 पिवळे घ्यायचे, 4चा राऊंड करायचा, परत 3 घ्यायचे गुलाबी, परत खालच्या मोत्यातून सुईवर काढून परत इकडं हे 6 घ्यायचे, परत हे 4 घ्यायचे गुलाबी आणि इकडं परत 6 घेऊन परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून परत इथं राऊंड घेऊन परत इकडे येणार। तसंच इकडे पण आपण तसंच करत जाणार आहे सेम असंच। बघा छान दिसते की नाही। आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही कलर घेऊ शकता। बघा आता मी हे सगळ्या पट्टीला हे असं छान घालून घेतलेलं, किती सुंदर झाली आपली महिरप।
साधी, सिंपल आणि एकदम करायला पण पट्टदिशी होणारी आहे लवकर. आणि तुम्हाला छोटी मोठी केवढी पाहिजे तेवढी तुम्ही हे करू शकता. तुम्ही समईला सुद्धा महिरप म्हणून ही वापरू शकता, अशी एवढी करून, किंवा हे ताटाभोवती करता, किंवा तुम्हाला जसं ह्याचा वापर तुम्हाला करायला येईल तसा तुम्ही तो करू शकता. हे तर झालेली आपली महिरप. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, आणि क्रिएशन बाय तेजल या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा. शेजारील बेलवर प्रेस करा, म्हणजे मी जे नवीन असे छान छान साधे आणि सोपे जे व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला लवकर मिळेल. थँक्यू.